नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेला उधाण, एका व्हायरल फोटोमुळे राजकीय चर्चा सुरू। मंत्री बाबुश मोन्सेरातांनी फेटाळून लावल्या शक्यता, मुख्यमंत्री योग्य न्याय देतात। मंत्रिपदाच्या फेररचनेबाबत मुख्यमंत्रीच निर्णय घेतील, मंत्री बाबुश मोन्सेरातांचे वक्तव्य। कुडचड्यातील जुवारी नदी पात्रात रेती उत्खनन प्रकरणी कारवाई, बंदर कप्तान खात्याकडून 4 रेतीच्या होड्या आणि 4 सक्शन मशीन जप्त। संशयितांनी होड्या लपवल्या होत्या पाण्यात। बेतबंडी कुडचड्यातील 19 वर्षीय युवकाला अटक, 38,000 रुपये किमतीचा 223 ग्रॅम गांजा जप्त। कुडचडे पोलिसांची कारवाई, संशयित रशीद सय्यदला अटक। आमदार दिव्या राणेंची मंत्री मोन्सेरातांची महत्त्वाची बैठक, सत्तरीतील आलवारा जमिनीबाबत झाली बैठक। बैठकीला मामलेदार उपजिल्हाधिकारी उपस्थित, आलवारा जमिनीची मालकी देण्याचा आमदार दिव्या राणेंचा प्रयत्न। गोवा पोलीस खात्यातील नोकऱ्या विकल्या बिगर गोयकरांना, नोकऱ्या विकून सरकारने जनतेला फसवलं। मंत्री तुमच्या दारी मोहिमेवेळी मंत्र्यांना जाब विचारा, आरजीचे नेते मनोज परवांचे आवाहन। गुरुवारपासून राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्र्याबाबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या चर्चा सुरू झाल्यात। हा फोटो नेमका कोणता आहे आपण पाहणार आहोतच, पण त्याबाबत मंत्री बाबुश मोन्सेरातांनी कोणतं महत्त्वाचं विधान केलंय ते पाहूयात। काँग्रेसच्या 8 आमदारांच्या भाजप प्रवेशानंतर चर्चा सुरू होती आणि अजूनही आहे, ती म्हणजे मंत्रिमंडळ फेररचनेची। पण अजूनपर्यंत मंत्रिमंडळ फेररचना झालेली नाही। पण मंत्रिमंडळ फेररचनेबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे सुरू असताना गुरुवारी अचानक गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या संकेतावरून राजकीय चर्चा सुरू झाल्या। या चर्चा सुरू होण्यामागचं कारण म्हणजे हा फोटो गुरुवारी प्रचंड व्हायरल झाला होता। यात दिसणारे हे भाजपचे राष्ट्रीय नेते सय्यद जफर इस्लाम। एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून प्रसारित झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत असताना खालील टिकरमध्ये गोवा के सीएम प्रमोद सावंत को बदला जा सकता है सूत्र असं लिहिलंय। या व्हायरल फोटोमुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांना भाजप मुख्यमंत्री पदावरून पायउतार करेल का, याबाबतच्या शंका कुशंका, प्रश्न प्रतिप्रश्न, संभव असंभव याबाबतचे हजारो फोन कार्यकर्त्यांचे पत्रकारांना, पत्रकारांचे नेत्यांना खणखणू लागले। पण शेवटपर्यंत या फोटोची सत्यता आणि त्यातील तपशिलाबाबत काहीच ठोस माहिती समोर आली नाही। गुरुवारी घडलेल्या या प्रकारावर गोवन वार्ता लाईव्हने मंत्री बाबुश मोन्सेरातांना विचारलं असता त्यांनी ही बाब फेटाळून लावली। त्यांनी डॉक्टर प्रमोद सावंतच आमचे नेते असल्याचं स्पष्ट केलं। पॉलिटिकल हे वातावरण काल कितें तरी एक न्यूज येयल्ली, सगळ्याक सर्क्युलेट जाताली की सीएम चेंज जावपाचो हवे, तशें कितें आसा बीन हवे तुमी बीन कितें? Because I think Dr. Pramod Samant is doing a very good job. So there's no question of changes of leadership at all. सो तुमी हॅप्पी आहा प्रमोद सावंताच्या कामाचेर? Yeah, we won the mandate of the people on the basis of the performance of Dr. Pramod Samant. ओके सर, रिशफल बीन तशें कितें आसा ते 8 काँग्रेस? That is the prerogative of the chief minister. पण तुमकां तशें कांय सांगप बीन? I am not aware. चीफ रिपोर्टर विश्वनाथ नेनेसा, व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत, गोवन वार्ता लाईव्ह। कुडचडे येथील जुवारी नदीपात्रात बंदर कप्तान खात्याकडून कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 4 रेतीच्या होड्या आणि 4 सक्शन मशीन जप्त करण्यात आली आहे। नेमका हा प्रकार काय आहे पाहूयात। राज्यात बेसुमार वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे। या पार्श्वभूमीवर बंदर कप्तान खात्याकडून राज्यातील विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे। शुक्रवारी कुडचडे जुवारी नदी पात्रात बंदर कप्तान खात्याकडून कारवाई केली आहे। दरम्यान रेतीच्या होड्या आणि सक्शन मशीनची शुक्रवारी शोध मोहीम सुरू होती। या शोध मोहिमेअंतर्गत 4 रेतीच्या होड्या आणि 4 सक्शन मशीन सापडली आहेत। या पार्श्वभूमीवर 2 होड्या आणि 2 सक्शन मशीन पाण्याबाहेर काढण्यात यश आलंय। दरम्यान काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी रेती उपसा करणाऱ्यांमधून गोळीबार केल्याची घटना घडली होती। यात एकाचा मृत्यू झाला होता। विजिटिंग असतात आमचे दल्ल्या आम्ही गेल्या पाठी बी आम्ही 2 सक्शन बॉम्ब मिळाला, एक सक्शन 2 कॅनो आणि 1 सक्शन बॉम्ब पंचवाडीत ते अजून कॅनो 1 सक्शन बॉम्ब अजून जोरान चालू अशी आम्ही आता त्यांना ते आमकां मेवळे आम्ही घेऊन येतात। आम्ही ना त्यांना काय सांगू शकणार नाही, काम केन्ना चालू ते काय कळना आमकां ते इन्फॉर्मिंग काय ना। आम्ही एक्सपेक्शन करतले आता बेल्टा ते हाडटले, उडले जाल्यार ते काडूंक मातशें प्रॉब्लम जातले म्हणून ट्राय करतले।
पूण सर कितले आतां सद्या आयडेंटिफाय जाल्ले आसा? काय खबर ना हे आता पुलिसांनी एक सेक्शन प्रमाणे 2 कॅनो दिल्ले आहा कुडचेरी पुलीस स्टेशन आणि केपें पुलीस स्टेशन. कुडचरी पुलीस स्टेशन कितले आसा एक सेक्शन प्रमाणे एक कॅनो दिला त्यांनी. आणि केप्यां केपें कॅनो आहा एक. आणि सक्शन ना? ना. बेतमंडी कुडचडीतील 19 वर्षीय युवकाला 223 ग्रॅम गांजासह अटक करण्यात आली आहे. कुडचडे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. नेमका प्रकार काय आहे पाहूयात. राज्यात गुन्हेगारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. अंमली पदार्थांच्या आहारी जाणारी युवा पिढी गुन्ह्यांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सक्रिय होताना दिसते. गुरुवारी गोवा पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांच्याकडून गुन्हेगारी विरोधात जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान जनजागृती करण्यासाठी राज्यातील शिक्षकांचे महत्त्वाचे योगदान असणार असे वक्तव्य महासंचालकांकडून करण्यात आले. शुक्रवारी बेतमड्डी कुडचडेतील रशीद सय्यद या 19 वर्षीय युवकाला 223 ग्राम गांजासह अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सापडलेल्या गांजाची किंमत 38,000 रुपये असल्याचं समोर येत आहे. कुडचडे पोलिसांनी कारवाई करत 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलंय. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गुन्ह्यांचं सत्र ऐरणीवर आलंय. राज्यातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या आहारी जाताना दिसते. जय शिवराय. हांव शिवदास संघटनेचो वायस प्रेसिडेंट उलयतां. हे आज काल जे भुरग्याक रशीद सय्यद या भुरग्याक काकुमडी रंगे आज पुलिसान धरली ही बरी गजाल जावन आसा आनी बरी गोश्ट कित्याक हांव ह्या पुलिसाचें अभिनंदन करता की असल्या भुरग्यांक हे धरल्या काम. कारण ह्या हो भुरगो जो आसा तो खंय तरी एक आतां ल्हान भुरगीं आसा आमगेले 17, 18, 19 वर्साचे. ह्या भुरग्यांक खंय तरी पाड जाता भुरगे हेचेर पुलिसांनी हेचेर नजर दवरची. कारण ह्या एरियेचे खंयचे सस्पेक्टेड जे एरिया जी आसा ते मातशे पुलिसांनी मातशें पेट्रोलिंग वाडोवचें आनी थंय मातशें लक्ष घालचें. कारण ही फुडली जी पिढी आसा ही बरे वयचे हे पाड व्यसनां लागून बरबाद जावची न्ही हेच आमी मागणी आसा. कारण जर तुम्ही पळयता यूज जो आसा खंय तरी गांजा हितून हें जाल्लो आसा तुका दिसना की खंय तरी आतांच कंट्रोल जावपाक? हय आतांच कंट्रोल जाल्यार बरो आसा. कारण आतां यंग भुरगीं जे आसा ते असले वायट व्यसनां जाल्लेले आसात आनी जे खंय सस्पेक्टेड जे एरिया जी आसा त्या जाग्यार बसोन हे असली काम करता. कारण ह्या पुलिसांनी हेची आनी हे गस्त वाडोवची आनी जे जाग्यार मातशें ते लक्ष घालून पेट्रोलिंग वाडोवचें. ज्या मूळ अलवारा जमीन धारकांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत अशांची कागदपत्रे सरकारी दरबारी मामलेदार शोधून त्यांना देणार आहेत. सर्वांची कागदपत्रे उपलब्ध असल्याचं मंत्री बाबूश मनसरतांनी सांगितलं. सत्तरीतील अलवारा जमीन धारकांच्या प्रश्नावर पर्येच्या आमदार डॉक्टर दिव्या राणे यांनी महसूल मंत्री बाबूश मनसरात यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी सत्तरीचे मामलेदार, उपजिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. because जेन्ना हांवें असेंब्लीन टॉपीक रेज केल्लो इशू आवर very proactive honorable minister immediately was very helpful. तेन्नाच आमच्यो रोखड्योच 2 मिटिंग्यो जाल्यो आनी तांणी इन्स्ट्रक्शन्स दिल्ली तांचें कितें कितें आसा तें मातशें पळयात. सो ताजें फॉलोअप घेवन आज एक परत मिटींग जाली विथ तांचे सेक्रेटरी एंड कलेक्टर एंड मामलेदार एटसेट्रा. So the meeting was very positive and clear instructions have been given to the Mamledar and Deputy Collector and Collector की फुडल्या 1 विका भितर केसीस सेग्रिगेट जावपाक जाय. कित्याक हो इशू इतलो लॉंग पेंडींग इशूज आसा सो केसीस सारके सेग्रिगेट जाल्ल्यो ना. तो एकदा सारक्यो सेग्रिगेट करतकच परत 1 विकान मीटिंग जातली विथ कलेक्टर आनी ताजे नंतर वी गोन हॅव अ मीटिंग अगेन विथ मिनिस्टर एंड ही हॅज सेड दॅट कितें पळय आसा न्ही अलवारा लँड होल्डर आसा इशू जो कितें इशू आसा ओनरशीप मेळपा खातीर ही इज गोइंग टू ट्राय हिज बेस्ट to see that at least they become class 2 owners. Over 1000 cases आसा सद्या which have जे आमचो रेकॉर्ड आसा. सो तातूंत आतां आमी सेग्रिगेट करून पळोवपाक जाय कितले डबल आसा कितले कितें आसा सो ते सेग्रिगेट करचे पडटले. ते करतकच आमकां एक्झॅक्ट फिगर कळटलो सो दॅट मे बी इन अ मंथ्स टायम वी वील बी एबल टू टेल. खूब जाणां कडेन दे बीन देर पण तांचे कडेन ओरिजिनल पेपर्स ना. पण आतां ओरिजिनल पेपर्स ना जाल्यार इट डजंट मीन दॅट दे आर नॉट द लँड होल्डर्स. कित्याक DSLR पळय तांचे रेकॉर्ड्स आसा न्ही तांचेर ते कोरिलेट करताले.
ते तर तांची तर नांवां असली दॅट वील बी सॉर्टेड आउट. DSLR रेकॉर्ड्स आसा, लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्स आसा, तांचे कडेन तर पेपर्स नासले जाल्यार दे आर गोइंग टू कोरिलेट द नेम्स विथ द लँड रेव्हेन्यू रेकॉर्ड्स अँड मिनिस्टर हॅज सेड तांचें तर नांव तर थंय आसलें आनी तांचे कडेन तर ओरिजिनल पेपर नासले जाल्यार वी वील हेल्प देम अँड ट्राय टू गिव ओनरशीप. give ownership class 2 first. Nominal payment करचो पडटलो, like you have to pay some money to the government when you're as class 2 here. That is nominal payment of say 4-5 rupees. Instruction त्यांनी डिटेल्स हाडूंक ना सारके एज फार एज मामलादार इज कन्सर्न. सो देवर केसीस अरावंड 900 ऑड केसीस आहा म्हणून सांगलेले. हे आल्वारा कोणाक क्लास 2 हें दिवपाक आतां ते क्लास 2 दिवपाक थोडे डॉक्युमेंटेशन ना तो हे म्हणटाले. बट ते डॉक्युमेंटेशन अगरवाल कमिटीन अगरवाल हॅड दिसींग the committee at least. So they have basically taken down around 1,000 some cases were there as far as Alvara is concerned. And they have got all the documentation. Even our as far as this thing is concerned, survey department is concerned, they have got the full record of all the allottees of this Alvara. Alvara allottees. Okay. So now what we have told the Mamlatar basically to verify, to cross check some things where as far as and segregate them in different categories. Whatever the documents are, suppose one person has this document, that document, but all those documents basically are available with the survey in the survey department. So now the Mamlatar has taken 1 week's time. Within 1 week's time, he said he is going to sort out the details. So once that those details are in different categories, they set them up. Then they will meet the collector, and they will discuss with the collector how to go about the matter. Okay. But now the ball has started rolling. It is nice that Divya Rane has taken the initiative, and on her initiative, basically this thing will be done. जाणटे बीन जाल्यार तेंचे कडेन डॉक्युमेंट ना तेंचे ते दिवंक पावना मामलेदाराक. सो तेंचे डॉक्युमेंट हांगा बीन खंय तुमच्या रिकॉर्डान सगळे डॉक्युमेंट रिकॉर्डाक आहा. दिगून तेंकां सांगलेलें. आतां तेणी कितें आहा तें तेणी व्हेरीफाय करता आसतना तेणी म्हणलेलें आहा की तेंकोडे डॉक्युमेंट ना म्हणून. दिगून तेंचे सगळें पेंडींग आसलें. आतां 900 ऑड केसीस आहा ते सगळे पेंडींग आहा. ओन्ली 43 कितें केसीस आहा तेच जालेले आहा. आनी कोणाक मातशें एकल्याकूच हें दिलेलें आहा सद्या. सो आतां ते डॉक्युमेंटेशन हें सांगलां मामलादाराक की व्हेरीफाय कर दोज डॉक्युमेंट विथ द सर्वे डिपार्टमेंट लँड एंड सर्वे डिपार्टमेंट रेकॉर्ड. ओके. सो आतां तेंचे डॉक्युमेंट मामलेदार हें करतले व्हेरीफाय हांगा आसा काय ना ते पळयतले ते डॉक्युमेंट आहाच आसा. सगळ्यांचे डॉक्युमेंट आहा. सो इट इज कितें जालें तेंकोडे पार्टी कडेन डॉक्युमेंट नासले. सो पार्टी कडेन जे डॉक्युमेंट नासले ते डॉक्युमेंट सर्वे डिपार्टमेंटान डायरेक्ट हेतून आहा. गोवा पोलीस खात्यातील बहुतांश नोकऱ्या बिगर गोमंतकीयांना देऊन सरकारने जनतेला फसवलंय असा आरोप आरजीचे सर्वेसर्वा मनोज परबांनी केलाय. दरम्यान मंत्री तुमच्या दारी मोहिमेच्या अंतर्गत मंत्री गावात येतील त्यावेळी लोकांनी मंत्र्यांना जाब विचारावा असे आवाहनही परबांनी केलंय. पार्टीची लिस्ट आवट जाली. पुलीस कॉन्स्टेबल जे इलेक्शना पयलीं जे जॉब्स येयले हे पुलीस कॉन्स्टेबलाची जी भरती जाली ते भरतेन जेन्ना नांवां आवट जाली ती लिस्ट आवट जाली तेन्ना सगळ्या गोंयकारांक एक्चुअली शॉक बसलो. ती नांवां जेन्ना आमी वाचली तेन्ना आमकांय शॉक जालो की इतली पर्संटेज हे जे नॉन पोगोज आसा जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन ना तांकां हे जॉब कशें मेळ्ळे. हो सरकार सदांच गोंयकारांक जॉब दितलो, गोंयकारांक लागून आमी डेव्हलपमेंट करतात, गोंयकारांक लागून आमी रिक्रुटमेंट करता म्हणून आश्वासनां दीत आसता, भाशणां दीत आसता. पूण फायनली जेन्ना जॉब येतात, जॉब रिक्रुटमेंट जाता तेन्ना गोंयकारांक जॉबूच नासता. अशीच जेन्ना ही लिस्ट ही कॅन्डिडेटाची जेन्ना लिस्ट आवट जाली तेन्ना मेल कॅन्डिडेट जे आसा अनरिजर्व कॅटेगरी तितून ऑलमोस्ट 340 जाण भितर सिलेक्ट जाला. 340. ते 340 आमी जेन्ना नांवां मेजपाक लागले, आमी नांवां मार्क करपाक लागले तेन्ना अरावंड 100+ ऑलमोस्ट आमकां 105 नांवां 105 ही नांवां आमकां नॉन गोवन्साची मेळ्ळी. म्हणल्यार ऑलमोस्ट
30% जे जॉब आसा ते डायरेक्ट पर्सन ऑफ बॉर्न ओरिजीन ना तांकां गेल्ले आहा. हितून परते कितलीशींच नांवां चेंज करून भितर नायक फर्नांडीस जाला आसतले ते डिफरंट आसा. पूण हे डायरेक्ट जी सरनेम्स आसा जी आमकां खबर आसा की मॅक्झिमम गोंयकार नासतले जे पर्सन ऑफ बॉर्न ओरिजीन नासतले तांकां गेल्ली आहा. तुमकां थोडी नांवां वाचून दाखयता हांव. फर्स्टूच नांव जें आसा तें आसा राठोडकर म्हणून, फर्स्टूच नांव. थर्ड नांव जें आसा तें आसा तेचें सरनेम आसा हलगी. फिफ्थ नेम आसा तेचें नांव आसा वंतामुरी. सिक्स्थ नांव आसा तेचें नांव ठक्कर. सेवेंथ नांव आसा तेचें नांव आसा पिल्ले. 10th आसा गाडीवाडर. अशी जर तुमकां सरनेम वाचोवपाक मेळटा आमचे जाल्यार मागीर सकयल गेल्यार तुमी राजपूत आसा, मागीर मदार म्हणून आसा, मागीर चव्हाण आसा, लमाणी आसा, मकंदार म्हणून आसा, मोहिते आसा, मागीर फौकांडे म्हणून आसा, मोरये, मागीर बावकर, रेनाती, चौधरी, ही सगळी नांवां आमकां टॉप पयल्याच पेजीचेर ऑलमोस्ट 10 ते 15 नांवां आमी जेन्ना मार्क केले 10 ते 15 नांवां हांगा पयल्याच पेजीचेर आउट ऑफ 30 आसा. सो हो सरकार कोबोवील हाडूंक सोदिना, पर्सन ऑफ बॉर्न ओरिजीन कोण तो डिफायन करूंक सोदिना. तेजे रिजन आयज सगळ्या गोंयकारांक कळपाक जाय. आयज जे मायग्रंट्सांची जी पॉकेट्स करून दवरला वोट बँक, ते वोट बँकाक प्लीज करपाक हे जॉब तांकां हे सगळे मिनिस्टर काडून दिले. थकीत वीज बिलाच्या वादामुळे म्हापशातील कोर्ट जंक्शनवरील सिग्नल बंद असल्याचा प्रकार घडलाय. जुन्या एजन्सीने 40,000चे बिल थकवल्यामुळे नव्या एजन्सीला विजेची जोडणी देण्यास वीज खात्याने नकार दिला असल्यामुळे सदर सिग्नल बंदच आहे. या बंद सिग्नलचा फटका मात्र वाहन चालक आणि पादचाऱ्यांना बसतोय. नमस्कार, हांव सिद्धार्थ मांद्रेकर, हांव म्हापसाचो रहिवासी. सगळ्यांक खबर आसा की म्हापसान जे मेन जंक्शन आसा ते कोर्टा कडलें जंक्शन आसा, ज्या जाग्यार सगळ्या वाटेनसून लोक येतात, म्हापसा सिटीन एंटर जातात. आणि जे सिग्नल आसले त्या कारणान थंयसर खूब लोकांक सोय जाताली, ट्रॅफिक ब्लॉक जायनासली. पूण आतां ती सिग्नलां काडल्या आनी थंयसर लोकांची खूब गैरसोय जाता. आतां ती जालां कितें की सिग्नलां जे कंपनीन काडल्या आनी दुसरी कंपनीन इन्स्टॉल केल्या, पूण ते अजून ते पयली कंपनीचे बिल पे जावंक ना म्हणून इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट ताका कनेक्शन दिना. सो हांव मागता गव्हर्मेंटा कडेन की हे जे सिग्नल आसा ते बेगीनच्या बेगीन स्टार्ट करचे. कितें बिल पेंडिंग्स खंयचे आसात ते बेगीनच्या बेगीन क्लियर करून सगळ्या लोकांचे मातशी सोय सारकी जावची. कित्याक थंयसर सरावंडींग सगळी स्कूल्स आसात आनी सकाळचे आनी दनपारच्या टायमार लोकांक खूब त्रास जाता, सांजचे ऑफिस टायमाचेर खूब त्रास जाता. तशेंच आमच्या पुलीस डिपार्टमेंटान ट्रॅफिक पुलीस आसात, ते 5 ते 6 ट्रॅफिक पुलीस थंयसर मॅनेज करतात. पूण तेंचे ते हेच्या भायर वयता, कंट्रोला भायर वयता, कित्याक आमचे लोक पयलीं कॉपरेट करिनात. सो त्या खातीर बेगीनच्या बेगीन मातशे सिग्नल गव्हर्मेंटान स्टार्ट करचे. म्हापसा सिटींतले क्रुशियल सिग्नल जे हेजे स्कुलाचे मुवमेंट मेळटा, म्युन्सिपालिटी खातीर म्युन्सिपालिटी कोर्टा खातीर लोकांचे चड यूज जाता. आनी मेन रस्तो जो बिचोले जावं पेडण्या सायडीन वयतलो जाल्यार मेन रस्तो हे खंय तरी सिग्नल क्रॉस करून वचपाक जाय. हे मोस्ट कन्फ्यूज आनी मोस्ट निडेड जे हे आसा पळय सिग्नल आसा पळय ते ओन्ली बिकॉज ऑफ खंय तरी रेल्वे एजन्सीक हे करपाक मेळना, चालू करूंक मेळना. रिजन इज खंय तरी ते ओल्ड बिल 40,000चे इलेक्ट्रिसिटीचे ड्यू आहा पळय त्या खातीर ताका पॉवर कनेक्शन मेळना आनी हें जावंक मेळना. काळाची गरज आहा कितें इमिडिएटली ते सिग्नल हे चालू जावपाक जाय. बींग ते मोस्ट कन्फ्युजींग हें आसा आनी थंयसर दिसा दोळ्याचे सदांच एक्सिडंट हे चालू आसा आनी वेळाची गरज आसा की हें जाता तितके बेगीन हे सिग्नल हे चालू जावपाक जाय. आता एक अनोखी बातमी. शुक्रवारी पणजीतील अटल सेतूच्या खांबावर एक अज्ञात व्यक्ती अडकली. ती व्यक्ती नेमकी वर कशी चढली पाहूयात हे वृत्त. आपण जे दृश्य पाहत आहात ते पणजीतील आहे. पणजीतील अटल सेतूच्या खांबावर एक अज्ञात व्यक्ती अडकली होती. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 10च्या सुमारास अटल सेतूच्या खालून जाणाऱ्या एका व्यक्तीला खांबावर बसलेली एक व्यक्ती नजरेस पडली. पुलाच्या खांबावर अडकलेली व्यक्ती खाली उतरण्याचा प्रयत्न करीत होती आणि त्या व्यक्तीला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
आता ही व्यक्ती 30 फूट उंच खांबावर नेमकी चढली कशी, हा प्रश्न प्रत्येकाला पडला असेल. मात्र ती व्यक्ती वर चढण्यामागील रहस्य कुछ औरच आहे. गुरुवारी संध्याकाळी दारूच्या नशेत धुंद झालेली ही व्यक्ती मध्यरात्री नशेत असताना खांबावरील पाईपच्या सहाय्याने वर चढली. मात्र दारूची नशा उतरताच खाली उतरण्यासाठी या व्यक्तीची कसरत सुरू झाली. खांबावरून उतरण्यासाठी सर्कस करणारी व्यक्ती लोकांच्या नजरेस पडताच लोकांनी तातडीने क्रेन बोलावली आणि क्रेनच्या सहाय्याने व्यक्तीला खाली उतरवण्यात आले. दरम्यान काही दिवसापूर्वी वास्को येथे असाच प्रकार घडला होता. त्यानंतर हे दुसरे प्रकरण आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. पणजीतील महावीर बालविहार कला उद्यानासाठी काढलेली निविदा स्थानिक कलाकारांना विश्वासात न घेता काढली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमावांनी केलाय. दरम्यान ही निविदा रद्द करून एक समिती स्थापन करावी आणि कलाकार क्युरेटर यांना विश्वासात घेऊन पुन्हा पारदर्शकपणे निविदा काढावी अशी मागणीही आलेमावांनी केली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाने 30 सप्टेंबर रोजी कांपाल येथील भगवान महावीर बालविहार कला उद्यानासाठी 8.19 कोटींची निविदा काढली आहे. मात्र कला उद्यानासाठी उभारताना स्थानिक कलाकारांना विचारात न घेता त्यांना डावलून ही निविदा काढण्यात आली. त्यामुळे स्थानिक कलाकारांना विश्वासात घेऊन पुन्हा निविदा काढावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. भगवान महावीर बालविहार कला उद्यानासाठी काढलेल्या निविदेत 60% भाग तांत्रिक व 40% आर्थिक आहे. त्यामुळे ही निविदा काढताना कोणी क्युरेटर होता का असा प्रश्न आलेमावांनी उपस्थित केला आहे. म्हाका दिसता सरकारान आज एक ऑन 30th September there was a tender floated by the Solid Waste Management Corporation to the tune of 8.92 crores. I allege that this particular art park that is supposed to be coming in Panjim is a monument of corruption. And this basically, I believe, is to facilitate these IRM gairams. This art park je म्हाका दिसता एक proposal जे आहा, it is been proposed at Bhagwan Mahavir Bal Vihar Art Park in Kampal. आणि हिंगा एक म्हाका दिसता भुरग्याचें एक पार्क आहा, थोडोसो जागो जे आहा हे भुरग्याक बरें थिंगा म्हाका दिसता ते प्ले दे बरें फॅसिलिटी तांकां आहाय. पूण आज जेन्ना आमी हे टेंडराचे डॉक्युमेंट जेन्ना चोयल्यात, द टेंडर डॉक्युमेंट स्टेट्स दॅट 60% वेटेज विल बी गिवन टू टेक्निकल बीड and 40% to financial bid. Now basically this seems to be a scam of mission commission of this BJP government. Local artists जे आमचे गोंयकार आहे, there are several local artists and several local artists आमचे जे they have made gold out of waste. पूण जेन्ना हो टेंडर प्रोसेस जेन्ना हे बीड करपाक शकता सोदताय बीड करपाक, when they want to bid for this, the EMD is kept at 27 lakhs. There is no curator. How can a bureaucrat get into these estimates? Local artistan confidence an घेनासतना ह्या सरकारान हो म्हाका दिसता हो monument of corruption करपाक मुखार एक पावल मारले आसा. If you look at section 3.23, it clearly states that the work value, scope and quantum of work are subject to change and the contractor shall execute the works as per the directives of Goa Waste Management Corporation.
the contractor will also get additional payment for additional work. And scope of work they want to build the Eiffel Tower of Pisa, Eiffel Tower of Paris, Pyramid, Colosseum of Rome, Christ the Redeemer, and a Statue of Liberty and Taj Mahal. Now, this bureaucracy bureaucrat tender केला एमका हे समजोता काय आर्टिस्टिक जे ना एक जे इतले आमचे आर्टिस्ट हिंगा गोया नाही. Without taking them into confidence, they have done this. They have prepared estimates. Who, I would like to ask this current government, who has prepared these estimates? Whether these people who have prepared these estimates, are they qualified to do that? Have you all taken some curators on board? Absolutely, there is no clarity in this tender. So there is scope for huge amount of corruption, and we demand that this particular of tender, you have to keep it on hold, take local artisans into confidence. There have these, let this tender be probed by these artisans, let there be clarity. या सरकाराक आतां म्हाका दिसता इतले स्क्रॅपाचेर पासून या पयशे करपाक आज मुखार सरले. राज्यातील वीज योजना चालीस लावण्यासाठी वीज मंत्री सुनील ढवळीकरांनी मोठी घोषणा केली आहे. ते नेमके काय म्हणालेत पाहूयात. राज्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी वीज खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील प्रत्येक गावात अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी वीज मंत्री स्वतः विविध तालुक्यात भेट देत समस्या जाणून घेत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी वीज मंत्री सुनील ढवळीकरांनी बिचोलीतील वीज केंद्राला भेट दिली होती. दरम्यान राज्यातील जुन्या वीज वाहिन्या, उपकरणे, जर्जर झालेल्या विविध मशिनरी, भुयारी वीज वाहिन्या बदलण्याबरोबरच वीज पुरवठ्यात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याचा प्रस्ताव असून प्रत्येक मतदारसंघात किमान 25 कोटी रुपयांच्या वीज योजना चालीस लावल्या जातील अशी घोषणा वीज मंत्र्यांकडून करण्यात आली. संबंध मये, बिचोली, साखळी हे जे मतदारसंघ बिचोली तालुक्यांत आसा ताचे विशीं आमी कितें करपाक जाय आनी तें कशें करप हाचेर विचार विनिमय जावन आमी सायटीर आयल्या. आनी सायटीर आयल्या नंतर ज्या सायटीर आज आमी हांगा आयल्या तें बिचोली सबस्टेशन आणि हे सगळे टोटल रस्ट जाले. हे 6 म्हयने पयलीं हाजे टेंडरींग प्रोसेस जावन ताजें काम चालू केलें आनी आतां जवळ जवळ 60% वयर ऑलरेडी जे पयलींचे आशिल्ले ते शिफ्ट करून नवे हेचेर घातला. केबलिंग वर्क फायनल हे चालू आसा. त्या नंतर जे ट्रान्सफॉर्मर आसा थंय जे तुमकां रस्टेड मटेरियल दिसता ते सगळें काडून उडयतले आणि रस्टेड मटेरियल काढून उडोवन नवे मटेरियल थंय आमी घालतले. म्हणजे फुडले 50 वर्सां जशी म्हाका दिसता ह्या एका 50 वर्सांनी सबस्टेशनां तशी फुडले 50 वर्सां परत ह्या सबस्टेशनां मोठ्या प्रमाणात मेंटेनन्साची गरज ना. हे सरकार आयल्या नंतर हें काम चालू जालें. पयलींच्या सरकारांत एस्टिमेशन जालें आनी हे करता आसतना हांगा ज्या वाठारांतल्यान करंट येता 33 kV 11 kV हे आमोणा, साखळी आनी आमचे थिवीम अशा भागांतल्यान येता. आतां मेजर जोर आमी साखळी आमोण्याच्यान हाडपाचो थारायला. त्या खातीरूच जे केबल नेटवर्क जाय, अंडरग्रावंड केबल नेटवर्क ताजो एस्टिमेशन करून तें काम अर्धे चालू केलां. एक मोठो एस्टिमेट बिचोलीचो 28 कोटीचो तेंय काम चालू जालां. येता त्या म्हयन्यात NOC लागून आमी थोडे डिले जाल्या कारण 15 तारीख पर्यंत ऑक्टोबराच्या NOC मेळटल्यो आनी त्या नंतर 1 नोव्हेंबराच्यान ही कामां जोरात चालू जातली. लोकांचें सहकार्य जर असलें जाल्यार फुडें जो इंटरप्शन जे पावर डिपार्टमेंटाक स्पेशली पावराक लागून जे घराघरांत इंटरप्शन जाता ते बंद जातले. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.